माझे कर्जमाफीचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे, मंजुरी दिलेली आहे, काय सांगणार? या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना कुठलाही फायदा होणार नाही, कारण ही कर्जमाफी मार्चच्या पूर्वी जर दिली असती तर कर्जाचा पुनर्गठन करायची पाळी पुनर्गठनही झालेलं नाही आणि आज 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ झाल्यानंतर शेतकऱ्यांना वरचे पैसे भरायसाठी पैसे आहेत कुठे? त्यांना क्राफ्ट लोनही मिळालेला नाही कारण थकीत होते म्हणून. 2 लाखाच्या आतल्या शेतकऱ्यांनी पैसे न भरल्यामुळे ते यावर्षीचा हंगाम अडचणीत आला. पण हा निर्णय आज झाला, पण खात्यात पैसे कधी पडतील, त्याला किती कालावधी लागेल? जर तो खरीपाचा हंगाम झाल्यानंतर त्यांच्या खात्यात पैसे पडत असतील तर खरीपाचा हंगामच करू शकणार नाही, कारण त्यांना ते कर्ज मिळत नाही आहे थकीत असल्यामुळे. सगळे शेतकरी, एक मोठं संकट शेतकऱ्यापुढे आहे आणि यासाठी या कर्जमाफीचा एक दिखावा होईल, याचा शेतकऱ्यांना थेट काही फायदा होणार नाही. गडचिरोली जिल्ह्यातली दारूबंदी उठवण्याची मागणी धर्मराव बाबा आत्राम यांनी केलेली आहे. मुख्यमंत्र्यांची भेटही ते घेणार आहे, काय सांगितलं? मी तर चंद्रपूरची दारूबंदी उठवली बाबा. जगात दारूबंदी सुरू आहे, आपला दारू सुरू आहे, देशात सुरू आहे. ज्या ज्या राज्यांनी दारू बंद केली त्या राज्यांनी पुन्हा दारू सुरू केलेली आहे. आणि नाहीतर अवैध दारू, आता दारू बंदी असूनही पुण्यामध्ये आज इतक्या लोकांचा जीव गेला, ते आकडा दाबला जातो आहे ती बनावट दारू पिऊन. म्हणजे दारू सुरू असताना. आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये आदिवासी व्यक्तींना मोहाची दारू काढून गाळप करून पिण्याचा अधिकार आहे. मग हे दारूबंदी गुन्ह्यासाठी कायदा जो काही आहे त्या कायद्यामध्ये ती तरतूद आहे की आदिवासी बांधवांना मोहफुलापासून अर्क काढून पिण्याचा अधिकार आहे. मग दारूबंदी गैर आदिवासीसाठी आहे आणि इंडस्ट्रियल एरिया वाढते आहे, सगळ्या गोष्टी वाढते आहेत. आणि दारूबंदीमुळे काही व्यसनमुक्त होतो काय? माणसाला अरे दूध घेण्यासाठी माणूस कधी दरवाजात जात नाही शेतकऱ्यांच्या. शेतकऱ्याला दूध विकायसाठी यावं लागतं, पण दारू प्यायसाठी दुकानातच जातो. तर हे सगळं काही याच्यावर चर्चा बिर्चा होते ना, हे फालतूची चर्चा आहे. प्रगत देश, सगळ्या ठिकाणी लिकर पूर्णपणे मोकळीक आहे आणि म्हणून धर्मराव बाबांच्या मागणीला माझं समर्थनच आहे. अब्दुल सत्तार, त्यानंतर संजय गायकवाड यांनी भाजपवर आरोप केलेले आहे की भाजप आता नरेंद्र बोंडेकर तेच बोलले की आम्हाला निधी दिला जात नाही वगैरे वगैरे. मग कशाला राहता? निधी दिला जात नाही, 18 महिन्यात 18 रुपये नाही दिले तर मग कशाला राहायचं तिकडे? कशाला फालतू? हे आहेच. भारतीय जनता पक्षाच्या सानिध्यात जो गेला तो त्याचा कार्यभाग बुडाला हे जर सांगत असाल आणि तुमचं म्हणणं असेल तर मग आता काय निर्णय घ्यायचा आहे तुम्ही ठरवलं पाहिजे. मूळ प्रश्न असा आहे तो की सत्तेमध्ये राहायचं, सत्तेच्या विरुद्ध बोलायचं. तर हे जी काही भूमिका आहे आज ती या सरकारमध्ये प्रचंड आपसातल्या मारामाऱ्या आहेत, आपसामध्ये प्रचंड दरी निर्माण झालेली आहे. हे 2-3 पक्ष एकमेकाच्या विरोधात उभे ठाकले आहेत आणि सत्ता केवळ एका पक्षाच्या हातामध्ये पूर्णतः सेंट्रलाइज झाली आहे. आणि त्यामुळं आता हे सगळे इतर पक्ष जे आहेत त्यांना ते यातना होत आहेत, त्यांना ते दुःख होत आहे आणि त्यामुळं त्यांच्या वेदना ते मांडत आहेत. नाफेडनं कांदा खरेदी केलेला आहे, मात्र वखार महामंडळाने ठेवण्यास नकार दिलेला आहे. शुल्लक अटी लावल्यात आहे, केंद्राच्या अटी सांगत आहे. कुठेतरी शेतकऱ्यांचं नुकसान होईल जर ठेवलं गेलं. हे बघा, नरेंद्र मोदी सरकारने जो कृषी करार केला आहे अनेक देशाशी, तोच करार शेतकऱ्यांना बुडवणार आहे, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणार आहे. खरं तर ही कराराची समीक्षा झाली पाहिजे. कुठलाही मीडियावर या कराराची समीक्षा होत नाही, डिबेट झालं पाहिजे. मोदींनी शेतकऱ्यांना खड्ड्यात घालण्याचं काम नरेंद्र मोदी सरकारने केलेलं आहे. हे आता लपून राहिलेलं नाही. त्या करार जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत इथल्या शेतकऱ्यांचं काही भलं होणार नाही. शेतकरी पुन्हा यातून बाहेर पडू शकत नाही. कांद्याचा सुद्धा तोच विषय आहे. कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला असताना दिल्लीमध्ये गेलेत,
कांदा खरेदीचा अधिकार झाला. आज गोडाऊन जर उपलब्ध नसतील, स्टोरेज उपलब्ध नसतील, व्यापाऱ्यांनी पूर्ण कांदा शेतकऱ्याचा सस्त्यामध्ये घेऊन गोडाऊन भरून ठेवलेत, स्टोरेज फुल करून ठेवलेत आणि आता कांद्याचे भाव पाडलेत. याला जबाबदार कोण? हे सर्व विषय जे आहेत हे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आज जनतेला हा त्रास सहन करत शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केलं जात आहे. हे आता पूर्णतः लोकांच्या पुढे उघड झालेलं आहे. सोलापूरमध्ये तुमच्या उमेदवाराचा अर्ज बाद झालेला, बनावट सहीनं तो बाद झाल्याचं सांगितलं जातं. नाही, आता ते काय जिथे अडचणीचं आहे तिथे ते बात करून टाकतील. तर बनावट सही आहे, आम्ही कोणी तक्रार केली त्यालाच पकडून आणले असतील माझी सही नाही म्हणून. पहिले सही दिली, नंतर सही नाही म्हणून आजकाल काय माणसं बदलतात आणि ते बदलण्याचं काम झालं आहे. 2019 मध्ये ज्या लोकांना माफी मिळाली होती कर्जातून, त्या लोकांना आता 50,000 रुपये कर्ज माफी मिळणार आहे. त्यामध्ये तुमचं सरकार तेव्हा होतं, प्रोत्साहन पण त्यामुळे आता प्रोत्साहन निधी मिळणार आहे. त्याच्यावर तुम्ही जवळ 80 लाख शेतकरी आहेत. नाही, प्रोत्साहन निधी आम्हीच घेतलेला निर्णय होता. आमचं सरकार होतं त्यावेळेस तो घेतलेला निर्णय आहे. त्याची अंमलबजावणी करायला या सरकारला 4 वर्षे लागलेत. म्हणजे आम्ही चांगले निर्णय घेतलेत, कर्जमाफीचा निर्णय घेतला, कर्ज प्रोत्साहनचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी करायला सरकारला 4 वर्ष लागतात. यावरून सरकारची शेतकऱ्याप्रती मानसिकता काय आहे हे आता दिसते आहे.